आता बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूयात। सुरुवातीला भोंदू खरातचे कारनामे बघूयात। भोंदू खरात पीडितांसमोर दैवी शक्तीशी बोलत असल्याचा बनाव करायचा। खरात गुंगीचं औषध दिल्यानंतर पीडितांसमोर एका यंत्राशी बोलायचा। खरात मोबाईलमधल्या ज्या यंत्राशी बोलायचा ते सिरी ॲप असल्याचं समोर। भोंदू खरात आउटडोअर व्हिजिटसाठी 5 लाख रुपये घ्यायचा। भक्त भोंदूला घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छुक असायचे। जो जास्त पैसे देईल त्याच्यासोबत भोंदू जायचा। एसआयटी तपासात माहिती उघड। भोंदू खरातचा सीए ललित पोफळे वादाच्या भोवऱ्यात। ललित पोफळेकडे संपत्ती इतकी आली कुठून याची चर्चा। पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये पत्नीच्या नावे बंगला खरेदी। भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये पुन्हा एकदा फॉरेन्सिक टीमकडनं आणि एसआयटी टीमकडनं तपासणी। दररोज कॅनडा कॉर्नर या नाशिकमधल्या भोंदू खरातच्या ऑफिसमध्ये जाऊन एसआयटी पथकाकडनं आणि फॉरेन्सिक टीमकडनं पुन्हा पुन्हा तपासणी सुरू। भोंदू बाबा खरात हा महिलांसाठी वेगळा तर इतर भाविकांसाठी वेगळा मोबाईल वापरायचा। बाबाच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांचे वेगवेगळ्या नावानं नंबर सेव्ह केलेले होते। भोंदू अशोक खरातनं त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना चिंचोके सदृश्य बिया दिल्याचा फोटो आला समोर। भोंदूनं हजारो लोकांना हे चिंचोके सदृश्य गोष्ट देऊन फसवलं। किरकोळ किमतीत मिळणाऱ्या या बिया भोंदू खरातनं लाखो रुपयांना विकल्या। अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याची शक्यता। खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाही। शस्त्र परवान्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता। शस्त्र परवाना संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघड। याच भोंदू खरातवरनं काही प्रतिक्रिया येत आहेत समोर, बघूयात। मी कोणत्याही भोंदूला भेटलेले नाही। माझ्यावर तसे संस्कार नाहीत। अशोक खरातला भेटल्याचे आरोप नीलम गोरेंनी फेटाळले। तर नीलम गोरे इतक्या खोटं बोलत असतील असं वाटत नव्हतं। प्रोटोकॉल मिळायच्या आधी त्या खरातला भेटल्या होत्या। त्यांच्यासोबत खरात भेटायला गेलेले साक्षीदार वेळ आल्यावर हजर करेन। तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा। नीलम गोरेंनी अशोक खरातची कार्यालयात आणि हॉटेलमध्ये भेट घेतली। तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा। मंत्रिपदाबाबत भविष्य विचारण्यासाठी इथे भेट घेतली होती। खरातशी काय संबंध ते गोरेंनी स्पष्ट करावं। देसाईंची चौकशीची मागणी। गोरेंना इतक्या वर्षात कधी कागद लागला नव्हता। नीलम गोरेंनी चिठ्ठी वाचून भाषण केलं। अंजली दमानिया यांचा नीलम गोरेंवर निशाणा। रुपाली चाकणकरांवर एफआयआर दाखल करून कारवाई करा। कायद्याच्या वर कुणीही नाही हे सिद्ध करून दाखवा। अंजली दमानियांची मागणी। कर नाही त्याला डर कशाला। पोलिसांना वॉरंट कशाला काढायला लावता। चाकणकरांनी एसआयटी चौकशीला घाबरू नये। बजावलेल्या समन्सला गैरहजर राहिल्यामुळे विकास लमांडेंची रुपाली चाकणकरांवर टीका। अनेक बडे अधिकारी खरातचे भक्त होते। भोंदू अशोक खरात मुली पुरवत होता। विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर अशोक खरातसह संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा। वडेट्टीवारांची मागणी। छत्रपती शिवरायांच्या शिक्षेची पद्धत भोंदू खरातसाठी वापरावी। खरातला महाराष्ट्रातील सर्वात उंच इमारतीवरनं ढकलून दिलं पाहिजे। आमदार अभिजित पाटील यांची मागणी। रुपाली चाकणकरांच्या पतीकडनं रायगडमध्ये अनधिकृत बांधकाम। निलेश चाकणकरांचे पार्टनर चौधरी हे तटकरेंचे निकटवर्तीय तर भाजपचे बबलू सय्यद यांच्याकडनं आरोप करत विरोधात याचिका।